गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. तर आज आहे संडे आणि मी खूप दिवस व्लॉग पण नाही काढला, कारण का तेच दाखवलं ते पण बरं नाही वाटत. आणि दूध उत्ता वाचला. आणि आजचा ब्लॉग, आज त्याला संडे आहे, सुट्टी आहे, त्याच्यामुळे ब्लॉग स्टार्ट केला आहे. ते पण गेलेत गावात आणि मी फ्रेश वगैरे झाले, हेअर वॉश केला आहे आणि ते सकाळ लवकरच आंघोळ करून गावात गेलेत. आता घेतलं आहे दूध हे करायला, पियायला. दूध व्हिडिओच्या नंतर दूध पण गेलं असता होतो तो नाही. आणि तर चला आजचा ब्लॉग बघू काय होत आहे ते तुम्हाला दाखवते. तर चला. आज लाईटच गेली, दिवाबत्ती वगैरे झालं, सकाळीच वाजले 9:30. इकडे दूध ओतलं असतं, दूध घेते मी पटकन. ओतला थोडासा. तिकडे आई आहेत, सर्व साफ वगैरे केलं, फक्त झाडू मारायचं आहे, लादी पुसायची आहे. दूध आणि घाण झाले ते पण साफ करायचं आहे. तर चला आता दूध आणि बिस्किट खाऊन घेत आहे आणि पटापट कामं उरकते आणि मग तुम्हाला भेटते. कामं म्हणजे आज भाकरी वगैरे डब्बा वगैरे काही नाही, आई तसं बनवलं आहे त्यानं. मला फक्त भाजी बनवायची, कारण का श्रावण आहे मला एकटीला आणि कोणला श्रावण नाही, फक्त शनिवार आणि सोमवारच पकडतो उपवास. तर चला. राम राम हरे राम, हरे कृष्ण 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 हरे हरे. रोजचं काय ना काय असं म्हणजे देवांचं लावत असतंय, तेव्हा कामं पटापट होतात आणि मस्त एकदम माइंड फ्री राहतं आहे. आता पटकन झाडू मारून घेते एक साईडला. आज जरा तुम्ही पण बघून घ्या. हरे राम 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 हरे हरे. पटकन हॉलचा झाडू मारून घेत आहे, बाहेरचं पण घाण साफ करायचं आहे आणि किचन साफ करायचं आहे. तर चला. ते गाईज आत्ता घेतले लादी पुसायला, पटापट लादी पुसून घेत आहे. आई बाहेरची लादी साफ केली आई. त्यांना बोलली फक्त पाणी ओतून ठेवा, मी करते, सुका करते त्याला. तर पटकन आता
लादी पुसून घेते. तर चला या तुम्ही पण, तुम्ही नका येऊ, मी लादी पुसते. चला आता. पाऊस पाऊस जा ना मुकाटन जा. हे चुकीचं आहे, हेच घेऊन जा. तुझ्या बहीण हे चुकीचं आहे पण. अरे बारीक पोऱ्याला कसा नेतात तशी तारपत्रीला नेतात. अशी जा. छत्रीच नाही तर कंच्या नेतील. इकडे बघा. बारीक पोऱ्याला कसं घेऊन जातात तसं घेऊन गेले त्याच्या तारपत्रीला. नुसता पाऊस पडला, आत्ता साफ केला. आणि पाऊस बघा. आता माझी कामं पटापट ओळखून घेते. यो फिश टँक पण मी पटापट हे केला, पाणी ओतला फक्त आणि ऑक्सिजनचा साफ केला. आता बरोबर चालतं एकदम. चला आता. तर गाईज आता सर्व काम उरकलंय. लाईट नुसती येतंय जातंय. सर्व साफ झालंय. बाहेरचं पण थोडा क्लिनिंग केला आता. आणि ते पण गेले परत येऊन, जाम भिजलेले. परत येऊन गेले यार्डला गावात. आणि तर चला आजचा ब्लॉग बघू. आता मी भाजी बनवत आहे. माझ्यासाठी भाजी बनवायची आहे. ती भाजी वगैरे बनवत आहे. आणि आई पण चाललं आहे जरा दुःखा ठिकाणी. तर लाईट गेली. आत्ता मी भांडी घासायला घेतली. थोडीशीच भांडी घासते. थोडीशीच भांडी आहेत ती भांडी घासून घेते. ते चला. घेतला ॲपल. आता घेतला ॲपल खाला आणि बनाना. इकडे मुगाची डाळ ठेवली. तर गाईज आत्ताच कपडे वगैरे चेंज केलेत आणि आता भात घातलेला, भात पण झालेला आहे. आता मी मुगाची डाळ माझ्यासाठी बनवत आहे. तर चला आता जेवण बनवायची सुरुवात करते. भात तर झालं आहे, फक्त भाजीच करायची. ते पण गेलेत यार्डला. तर चला. सर्व कटिंग केलेलं आहे भाज्या वगैरे. आणि काल पप्पा आलेले तर सर्व भाजी वगैरे घेऊन आले, काकडी वगैरे. तर चला. आज आत्ताच जेवायला घेतला आहे. भूक लागली त्याच्यामुळे जेवायला घेतलं. ते बोलतं टाईम लागेल मला, त्याच्यामुळे मी आधीच जेवायला घेतली. तर या जेवायला तुम्ही पण. जेवणात साधंच डाळ भात आहे, मुगाची डाळ, लोणचं आणि भात. या तुम्ही पण. टी व्ही लागली. लाडू गाडी आमची. अरे आमची. बाय बाय. अरे ती नाही दिस. हा दिसली. बाय. गुड इव्हिनिंग गाईज. तर दिवाबत्ती वगैरे झाले आणि दुपारपासून ब्लॉग कंटिन्यू करायची राहिली. वहिनी वगैरे आलती, त्याच्यानंतर मी ते दुकानावर वगैरे दिवाबत्ती झाली. आणि आता घेतलं आहे वाटण्यासाठी खोबरा, त्यांना जेवायला बनवत ठेवला आहे. ते पण गेलेत उलव्याला. तर चला आता ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. मी घेतलं आहे खोबरा कापायला वाटण्यासाठी. आणि ते लावला आहे श्री स्वामी समर्थांचा. बाहों पे राहों पनाहों पे, राहों पे बाहों पे साहों सलाह.